पुण्याच्या या मंदिरात तुकोबाच्या पालखीचा दरवर्षी मुक्काम असतो. हे मंदिर आहे पुणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये नानापेठेत असलेलं निवडुंग्या विठोबा मंदिर, ज्याला पुण्यातील पंढरपूर सुद्धा म्हटले जाते. आषाढी वारीच्या दरम्यान संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा इथं दरवर्षी मुक्काम असतो. निवडुंग्या विठोबा मंदिरात संत तुकारामांची पालखी येण्याचे हे सुमारे 329वे वर्ष आहे. पालखीच्या वेळी मंदिरात रोषणाई, सजावट अशी जय्यत तयारी केली जाते. पालखी आधी विठ्ठल मंदिरात येते तेव्हा पालखीचे स्वागत केले जाते. त्यानंतर सुरुवातीला माऊलींना नैवेद्य दाखवून पालखी आतमध्ये घेतात. मग समाज आरती केली जाते. त्या आरतीमध्ये समाजात शांतता टिकून राहावी अशी प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर भक्त पालखीचे दर्शन घेऊ लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी परत पूजा अर्चना केली जाते. वारकऱ्यांसाठी राहण्याची आणि 3 वेळच्या जेवणाची सोय केली जाते. वारकरी जेव्हा पंढरपूरला निघतात तेव्हा त्यांच्या न्याहारीसाठी 100 किलो खिचडीची सुविधा केली जाते. यावेळी कचरा होऊ नये म्हणून कॉर्पोरेशनतर्फे तसे नियोजनही केले जाते. 12व्या शतकातील ही निवडुंग्या विठोबाची मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकी शिवपिंड आहे. गळ्यात तुळशीची माळ आहे. हातात जानवं आणि कमल पुष्प आहे. पांचजन्य शंख आहे आणि जे भृगु ऋषींनी विष्णूंच्या छातीवर लाथ मारली होती त्याचे ठसे देखील निवडुंग्या विठोबाच्या छातीवर आहेत. या विठोबाला निवडुंग्या विठोबा का म्हटले जाते यामागेही एक इतिहास आहे. जिथे मंदिर आहे त्या ठिकाणी पूर्वी निवडुंगाची झाडे होती. तेव्हा या परिसरातील गोसावी मंडळी वारीला जात असत. पण वयोमानानुसार वारीला जाणे शक्य होईना. तेव्हा विठोबाने त्यांना दृष्टांत दिला की मी या निवडुंगाच्या झाडामध्ये आहे आणि मला बाहेर काढा. निवडुंगाच्या झाडामध्ये ही मूर्ती सापडली म्हणून तिला निवडुंग्या विठोबा म्हटले जाते. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना बेल्जियम ग्लास आहेत, ज्यामध्ये विठ्ठल रखुमाईच्या हजारो प्रतिमा दिसतात. हे पाहून जणू काही अखंड ब्रह्मांड नायक या ओळींची प्रचिती येते.